नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न यूट्यूबवर चॅनलवर स्वागत करतो. खड्डे आहेत की रस्ते आहेत हेच कळायला. आपण रस्त्यावरून चालू नसून खड्ड्याच्या म्हणजे जशी अंतराळात विवरं असतात त्या विवराच्या ह्याच्यावरून चालू आहेत की काय असा भास महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक महामार्गावर दिसून येत आहे. आणि त्यामुळं त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला दररोज त्रास सहन करावा लागतो. आज सकाळीच कल्याण ठाणेच्या दरम्यान स्कूटीवरून जाणाऱ्या पाल दाम्पत्य चाललेलं होतं आणि खड्डा चुकवण्यासाठी ते थोडं त्यांची स्कूटी इकडं तिकडं झाली तर मागून आलेल्या ट्रकनं त्यांना जोरदार धडकली. त्या धडकेत सुरपाल यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीपाल हे गंभीर जखमी झालेले आहे. हा अपघात तसा दुर्दैवीच म्हणावा लागेल आणि असे अपघात रस्त्यावरील खड्ड्यामुळं दररोजच घडतात. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला याचं काहीच वाटत नाही. कुंभमेळा जवळ आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर येथे आता कुंभमेळा होणार असून कुंभमेळ्यातील अनेक साधूंच्या राहुट्या त्यांचे मठ नाशिकच्या आसपास पण आहे. नाशिक शहरात पण खड्ड्यांची स्थिती अशीच भयावह आहे. नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यावरून महायुतीचे 2 मंत्र्यात सध्या तू-तू-मैं-मैं सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री म्हणून असलेले गिरीश महाजन आणि नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मंत्री असलेले छगन भुजबळ हे दोघं एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. छगन भुजबळ यांचं म्हणणं तर कुंभमेळा पण आम्हाला हवा आहे, पण या कुंभमेळ्यामुळे आमची नाशिककर जर त्यांना त्रास होत असेल, त्यांचे जीव जात असतील तर त्या मेळ्यासंबंधीची कामं चालू आहेत आणि त्याचं जे कोणी हे करतं आहे त्यांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळं आजपर्यंत 5 जणांना नाहक जीव गमवावा लागलेला आहे. परवा ज्यांचं असंच अपघाती निधन झालं त्या व्यक्तीच्या पत्नी, लहान मुलगी यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक यांनी थेट महानगरपालिकेवर धडक मारली होती आणि तिथं ठिय्या आंदोलन केलं. तर असे तुम्ही कामं करता त्याच्यावर पैसेही खर्च करता, पण ती कामं चांगल्या दर्जाची होतात की नाही, तो काम करणारा गुत्तेदार नुसतं दाखवायला काम करतो की काय याचंही प्रशासनानं याकडेही लक्ष दिलं पाहिजे. हे मात्र खरं. माणूस काही अमृतचा पट्टा घेऊन आलेला नाही. जन्म झाला आहे, मृत्यू होणारच. परंतु जन्म झाल्यानंतर बालपण संपलं की तारुण्यात आल्यानंतर तो स्त्री असो किंवा पुरुष करिअरच्या मागं लागतात आणि हे करिअर करताना ते पुढं त्यांचं नाव सर्वत्र हे करतात. भारतातील चित्रपटसृष्टी 60-70च्या दशकात आलेल्या ज्या काही अभिनेत्री त्यात खासदार हेमा मालिनी आल्या, रेखा आली, राखी गुलजार आल्या, वहिदा रहमान,
परवीन बाबी, राम तेरी गंगा मैली फेमस झालेली मंदाकिनी अशा अभिनेत्रींनी त्यांचा काळ गाजवला, रसिकांच्या मनावर भुरळ घातली. तर या सर्वच अभिनेत्री आता 65 वय पार करून त्या पुढं जीवन जगत आहे. यातील अभिनेत्री हेमा मालिनी ह्या भाजपकडून उत्तर प्रदेशातील मथुरा येथील खासदार आहेत. तर राखी गुलजार अधूनमधून काही लिहितात आणि अनेक शिबिरात मार्गदर्शन पण करत असतात. रेखा याही भारतात म्हणजे संसदेच्या राज्यसभेच्या खासदार होत्या आणि त्या खासदारकी संपल्यानंतर आता आपलं आयुष्य शांतपणे जगत असतात. तर ह्या अभिनेत्री पूर्वी कशा दिसत होत्या आणि आत्ता कशा आहेत हा दाखवणारा व्हिडिओ मी यासोबत जोडत आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचा भूतकाळ पण आठवेल आणि आज त्या काय जगत आहेत हे पण दिसून येईल. आता पण त्यांना चित्रपटाच्या पडद्यावर त्यांच्या जुन्या चित्रपटात बघू शकतो, परंतु आता यापैकी कोणीही चित्रपटसृष्टीत काम करत नाही. तेवढंच खरं. तर आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.